हरिओम. आता तिसरं लक्षण किंवा तिसरा भाव ज्ञानयोग व्यवस्थिती हा आपण जाणून घेऊया. ज्ञानामध्ये निष्ठा असणं, योगामध्ये निष्ठा असणं म्हणजेच ज्ञानयोग व्यवस्थिती असं थोडक्यात म्हणता येईल. ज्ञान म्हणजे अर्थात या ठिकाणी आत्मज्ञान हे लक्षात ठेवायचं. आत्मज्ञान म्हणजे स्वस्वरूपाशी स्थिर कसं राहावं याचं ज्ञान. त्यावर निष्ठा प्राप्त होण्यासाठी, त्याचा अनुभव येण्यासाठी काय करावं लागतं? आत्मबोध व्हावा आणि चित्तवृत्तींचा निरोध व्हावा हे आवश्यक आहे आणि ते योगाभ्यासानेच शक्य होतं. अशा रीतीने ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे योगाच्या साहाय्याने आत्मज्ञान स्थिरावणं, त्याचं आत्मबोधामध्ये रूपांतर होणं. समजा आपण अगदी सगळ्या शास्त्रांचा सखोल अभ्यास केला, उपनिषद वाचली, ब्रह्मसूत्र, शंकर भाष्य, पंचदशी, अगदी सगळा अभ्यास पूर्ण झाला. किंवा समजा संस्कृत जमत नसेल तर मराठीतली ज्ञानेश्वरी म्हणा, दासबोध म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, अमृतानुभव म्हणा, आत्माराम म्हणा आणि तुकारामांची जी काय अनेक भजनं आहेत त्याचा सगळ्याचा नीट समजावून घेतला, अभ्याससुद्धा केला, वेदांत ग्रंथांचा अभ्यास केला, तरीसुद्धा मनात काही काही शंका राहतातच. हे वाचताना खूप बरं वाटलं, समजलंही, पण खरोखर विश्वाला सत्यत्व आहे का? ब्रह्मश्रेष्ठ आहे बरोबर, पण त्याचं नक्की स्वरूप काय आहे? ते सगुण आहे की निर्गुण आहे? अशा अनेक समस्या मनामध्ये राहतात. शिवाय केवळ वेदांत वाचनाने एक भ्रांती पण निर्माण होते. आपण स्वतःला मोठे वेदांती समजायला लागतो, पण लोकांना मात्र माझी किंमत कळत नाही असं वाटायला लागतं. विशेषतः घरातल्या माणसांना माझी किंमत कळतच नाही असंही वाटतं. मग असा माणूस फार निराश होऊन जातो आणि मग लोकांना नको तेव्हा नको तिथे पकडून वेदांताचे डोस पाजायला लागतो. मंडळी, ज्याने या वेदांतशास्त्राचा स्वतः अनुभव घेतला नाही ना, त्याला काही अर्थ नाही हो. पुस्तकाचं ज्ञान काही कामाला येत नाही. काय होतं, ज्ञान पुस्तकातून मस्तकात जरूर आलं, त्यात शंकाच नाही, पण तोपर्यंत केवळ ज्ञान आहे ना, नुसती माहिती आहे. जेव्हा त्याचा अनुभव साधक किंवा वेदांती प्रत्यक्ष घेतो ना, तेव्हा त्याला म्हणतात वेदांत बोध. एक आहे आत्मज्ञान, दुसरं आहे आत्मबोध, ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मबोध, तत्त्वज्ञान आणि तत्त्वबोध. तसं वेदांत ज्ञान आणि वेदांत बोध. कोणत्याही ज्ञानामध्ये केवळ वृत्तीचं, विचारांचं प्राधान्य असतं ना, आणि बोधामध्ये अनुभूतीचं प्राधान्य असतं. हा फरक आहे. कारण मंडळी काय होतं, वेदांत किती वाचलं ना तरी थोडासा योगाभ्यास असल्याशिवाय ज्ञानाचा अनुभव नाही येत, योगनिष्ठा प्राप्त नाही होत. योगनिष्ठा प्राप्त केल्याशिवाय ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही. नाही तर काय होतं, सर्व काही घरात आहे हो, अगदी AC आहे, इन्व्हर्टर आहे, सगळ्या तऱ्हेची उपकरणं आहेत, बाकी सगळं आहे, घर शांत आहे, कोणी घरात नाही आहे, शरीर स्वास्थ्य आहे, कुठेही काही दुखत खोपत नाही आहे, बेल नाही वाजत, टेलिफोन येत नाही, तरीसुद्धा ध्यान आणि नामस्मरण काही होत नाही. त्या एकटेपणाचीच भीती वाटायला लागते, कारण अजून ते ज्ञान अनुभूत झालेलं नाही आहे. हे सारं ज्ञान अजून केवळ डोक्यात आहे, अजून हृदयात नाही उतरलं. ते होण्यासाठी आपल्या विचारात, आपल्या संकल्प विकल्पांवर नियंत्रण आणणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी योगाभ्यास करणं आवश्यक आहे, हे नक्की आहे. आणि सारी प्रक्रिया ही 6व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलीच आहे. तिथे त्याने सांगितलं आहे, संकल्प प्रभवान कामान त्यक्ता सर्वान अशेषतः मनसेवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः शनै शनै उपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्येतत् आत्मन्येव वशं नयेत. 6व्या अध्यायातला 24, 25 आणि 26 श्लोक होते. मंडळी, भगवंतांनी हे सगळं सांगितलं खरं, पण ते करणं सोपं नक्की नाही. ज्यांना प्राणायाम जमला ते ठीक आहे, ते श्रेष्ठच, त्यात शंका नाही. पण जमत नसेल ना अगदी, तर एक साधी साधनं सांगतो बघा, कळून पहा, मोठा आनंद येईल. काय करा, स्वस्थ बसा, जमिनीवर बसा, खुर्चीवर बसा, कसेही कुठेही बसा, पण अगदी आरामात बसा. आणि काय करा, प्रत्येक श्वासावर नाम घ्यायचा प्रयत्न करा. जे काही तुमचं नाम असेल ते, श्रीराम म्हणा, ओ हरिओम म्हणा, श्रीदत्त म्हणा, काय असेल ते घ्या. श्वास घेतला श्रीराम, श्वास सोडला श्रीराम, असं करा. म्हणजे एकही श्वास नामाशिवाय आत किंवा बाहेर जाऊन देऊ नका. असं फार वेळ नका करू, 3-4 मिनटं फक्त करा. मग काही वेळ फक्त श्वासावर लक्ष ठेवा, दुसरं काहीच करू नका, फक्त श्वासावर लक्ष ठेवा, नामसुद्धा नको. श्वास घेतला सोडला, परत थोडा वेळ, जरा वेळानं थोडा कंटाळा आला, मग काय करायचं, कोणताही विचार आला की तो विचार, त्याच्यावर विचार करायला लागायचा नाही, तो लगेच विचार रिजेक्ट करून टाकायचा. तो आपोआप पुढे जाईल. दुसरा विचार येईल, पुन्हा तो घालून टाका, रिजेक्ट करा. तिसरा येईल, रिजेक्ट करा. विचारांचा धबधबा हळूहळू नक्की कमी होईल आणि मन एका विचारावर स्थिर करता येईल. विक्षेप, अनावश्यक विचार इत्यादी आपोआप कमी होऊन जातील.
योगनिष्ठा वाढते, ज्ञाननिष्ठा प्राप्त होते आणि दैवी संपत्ती हाताला लागते. वेदांत ज्ञानाचा अनुभव घेण्यास आपण लायक बनतो, हे खरं आहे. नाही तर काय होतं, कितीतरी लोक अनेक वर्ष वेदांताचा अभ्यास करतात, पण तरी मन काही मात्र शांत होत नाही. मग माणूस काय करतो माहिती आहे, उगाच दांभिक बनतो. मनात त्याचं खूप असतं की एखादा सिनेमा पाहावा, एखादा टी व्हीवरचा कार्यक्रम पाहावा, कुठे जाऊन यावं वगैरे. पण शेषे आता आपण वेदांती झालो, आता असं करता कामा नये असं वाटायला लागतं. मग टी व्ही पाहणं तर दूर झालं. अहो काय करतो, दूरदर्शन टी व्ही पाहतात, पण मग कोणीतरी आलं ना की पटकन टी व्ही सेट बंद करायचा आणि जपाची माळ हातात घ्यायची. हा केवळ दंभ आहे, दुसरं काहीच नाही आहे. हे करायची काहीच आवश्यकता नाही. मंडळी, खऱ्या ज्ञानाची आणि योगाची परिणिती दंभामध्ये नाही हो, ती मनाच्या प्रसन्नतेत पाहायला पाहिजे. आणि अशा व्यक्तीचा ज्ञानाचा प्रभाव आणि हृदयाची प्रसन्नता त्याच्या शब्दात जाणवते. मग तो स्वतःच्याच नव्हे हो, इतरांच्या हृदयात प्रेमाची आणि आनंदाची उधळण करत असतो. हे अगदी खरं आहे. पहा ना, भगवान गोपालकृष्ण कसे प्रसन्न होते हो. गीतेमध्ये गीतेचं तत्त्वज्ञान तर श्रेष्ठ आहे. हे तत्त्वज्ञान सांगताना सुद्धा बघा, दुसरा अध्याय पहा काय लिहिले, प्रहसन इव. अगदी जणू काय हसत गंभीरपणे नाही, हसत सांगितलं. अहो खरं आहे ना, वेदांत ज्ञानामध्ये गंभीर म्हणजे सिरियस होण्याची आवश्यकता नाही हो. त्या ठिकाणी प्रामाणिक सिन्सिअर असणं आवश्यक असतं. मग असा माणूस स्वतःशी रमायला लागतो, त्याला एकटेपणाची भीती नाही वाटत आणि मग तो अंतर्मुख होतो, विचारी होतो. आणि असं नियंत्रित मन जे आहे ना, आणि नियंत्रित बुद्धी, ती भगवंताच्या भक्तीमध्ये खऱ्या अर्थाने रमायला लागते. सर्व विक्षेप संपतात, सगळे संशय फिटतात. हीच आहे ज्ञानयोग व्यवस्थिती. आता हे 3 महत्त्वाचे गुण झाले. आता बाकीचे गुण आणि लक्षणं सांगते तेही पाहूया. पुढचं लक्षण काय आहे, दानम. दानम म्हणजे जगातल्या वस्तूमध्ये, पैशांमध्ये जे आपलं ममत्व आहे ना, ते कमी करण्याच्या प्रक्रियेला दान असं म्हणतात. दानामध्ये अर्थात 2 व्यक्ती असतातच, एक दान देणारा आणि दुसरा दान घेणारा. जो दान देत असतो त्याने समजा एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या व्यक्तीला काही मोठं दान दिलं, काही 1000 रुपये दिले, लाख रुपये दिले वगैरे, त्या पैशांमधलं ममत्व कमी केलं हे खरं आहे. पण ममत्व तरी काय असतो, कोणत्याही वस्तूमध्ये ही माझी वस्तू आहे हा भाव एकदा निर्माण झाला ना की ममत्व आलं. मग अशी वस्तू देणं मोठं अवघड वाटतं बरं का. कारण स्वभाव आता कसं असतं, माणसाला घ्यायला आवडतं, द्यायला सहसा आवडत नाही. म्हणून दानाची महती शास्त्रग्रंथ सांगतात. देण्याची क्रिया औपचारिक आहे, पण त्यामुळे त्या वस्तूमधली, पैशामधली आपली ममता आणि आसक्ती कमी झाली हे महत्त्वाचं आहे. आणि काय होतं, दानामुळे या पैशामधलं ममत्व कमी झालं हे खरं आहे, पण तरीही त्या पैशाचं महात्म्य, त्यातली सत्यबुद्धी आणि सुखबुद्धी कायम राहते. आपण दिलेल्या दानामुळे त्या संस्थेचं किंवा त्या व्यक्तीचं भलं होणार आहे असं वाटतं. आणि त्याच्या बदल्यात मग आपल्याला त्यांनी काय करावं, विशेष मान द्यावा, सत्कार करावा, स्तुती करावी, आपल्या नावाची एखादी पाटी किंवा दगड बसवावा अशी अपेक्षाही राहते. तसं घडलं नाही तर मला दुःख होतं. पण अशा अपेक्षांचं दान दिलं ना, ते खरं दान नाही हो. तर मान, सन्मान आणि सत्कार सारं विकत घेण्याचा तो एक प्रकार, एवढाच अर्थ झाला त्याचा. मग दान प्रक्रिया कशी असावी आणि कशी नसावी हे तैत्तरीय उपनिषद अगदी स्पष्टपणे सांगतं बरं का. तिथे असं म्हणतात, श्रद्धया देयम, अश्रद्धया न देयम, अदेयम. म्हणजेच काय, दान श्रद्धेने द्यावं, अश्रद्धेने देऊ नये. तसं श्रिया देयम, रिया देयम, भिया देयम, संविदा देयम. देताना काय होईल, वस्तू पैसा कमी होईल अशी भावना नसावी हो. हे अत्यंत नम्रतेने आणि विवेकाने द्यावं. त्यात त्याच्यामागे शुद्ध आणि पवित्र भाव असला पाहिजे. किती देतो याला काहीच महत्त्व नाही, कोणत्या भावनेने देतो हे फार महत्त्वाचं असतं बरं का. तसंच तमोगुणी वस्तूंचं म्हणजे पैसा, घरदार, जमीन जुमला ह्याचं दान करायचं असेल ना, तर देशे कालेच्या पात्रेचं दान करावं असं शास्त्र सांगतं बरं का. योग्य त्या वेळी, योग्य त्या व्यक्तीला आणि योग्य त्या कारणासाठी दान द्यावं असं म्हणतात. ज्याला गरज आहे त्याला कपडे इत्यादी जरूर द्या, काहीच हरकत नाही. पैसे देताना मात्र खरोखरच त्याची गरज आहे का केवळ मौज मजा करण्यासाठी तो मागतो आहे, हे जाणलंच पाहिजे, लक्षात ठेवा असं शास्त्र सांगतात. पण अन्नदान करताना मात्र ते अगदी सर्वांना करावं असा शास्त्रांचा स्पष्ट आदेश आहे. आता दान आता अनेक आहेत. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, धनदान आहे, भूदान आहे, गोदान आहे. हल्ली तर नेत्रदान, अवयवदान, देहदान इत्यादी अनेक दान आहेत ना. पण या सर्वांपेक्षा ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. वस्तू, अन्न आणि पैसा याने दान घेणाऱ्याला तात्पुरतं सुख प्राप्त होतं, पण ज्ञानदानामुळे त्या व्यक्तीची मुळात समजच ठीक होते.
आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखी आणि प्रसन्न कसं राहावं हे त्याला समजतं. याचं तंत्र आत्मज्ञानच फक्त त्याला शिकवता, म्हणून ते श्रेष्ठ दान आहे. असं ज्ञानदान जो इतरांना करतो ना, तो उत्तम दाता आणि तुम्हाला फार प्रिय आहे असं भगवंतांनी 18व्या अध्यायात सांगितलं पण आहे बरं का. पण शास्त्र हे स्पष्ट करतं की अध्यात्मज्ञान सांगणाऱ्या वक्त्यांनी स्वतःला कधीही विशेष मानू नये. उलट असं समजावं की स्वतः भगवंतच या श्रोत्यांच्या रूपाने येऊन माझ्या सेवेचं सार्थक करतायत. जे जे दान करायचं आहे ना त्याच्याशी आपला संबंध जोडू नये. ते सर्व काही भगवंतांनी मला इतरांच्या सेवेसाठी दिलं आहे असं म्हणावं. आणि ज्यांना दान देतो आहे ना त्यांना परत देतो आहे अशी भावना असावी. पण मंडळी, या सगळ्या दानापेक्षा आणखीन एक श्रेष्ठ दान आहे बरं का. ते म्हणजे अभयदान. माझ्याकडून कोणालाही कसलाही त्रास होणार नाही, माझ्यापासून कोणालाही कसलंही भय नसावं, हे आहे अभयदान. संसारातील कष्ट, संकट, बिकट परिस्थिती यामुळे सामान्य संसारी माणसं फार भयभीत होतात हो, अतिशय. खरे अध्यात्मसाधकांनी काय करावं? आपापल्या सामर्थ्यानुसार त्यांना भयरहित करण्यास यथाशक्ती मदत करावी, मार्गदर्शन करावं. हे सुद्धा अभयदानच आहे ना. वर सांगितल्याप्रमाणे संसार पीडितांना भगवंताची कथा ऐकून संतोष देणं हे सुद्धा एक अभयदानच आहे. हे संस्कृत सुभाषित दानाची थोरवी फार छान पद्धतीने वर्णन करतं बरं का. सुभाषित असं आहे, शेतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा. 100 एखादाच माणूस शूर असतो, 1000 एखादा माणूस पंडित असतो, 10,000 एखादा उत्तम वक्ता असतो. पण अहो, इतक्या हजारो लोकातसुद्धा एखादा दानशूर माणूस सापडेल की नाही याची शंकाच आहे. म्हणून तर दानाला फार महत्त्व आहे, खरं आहे. आता दैवी संपत्तीचा पुढचा गुण सांगतायत दम. दम म्हणजे दमन करणं, संयमित करणं. आध्यात्मिक प्रगतीसाठी बाह्य इंद्रियांवर नियमन करणं अतिशय आवश्यक असतं. कारण आपली जी इंद्रिय आहेत ना ती स्वभावातच बहिर्गामी असतात. ते त्यांच्या विषयाकडे स्वाभाविकपणे धावतात. इंद्रिय भोगांसाठी कधीकधी ती पापाचरण आणि अधर्माचरण करायलासुद्धा प्रवृत्त करतात माणसाला. त्यासाठी त्यांना थोडं चुचकावं लागतं, कधी थोडी सक्ती करावी लागते, थोडं योग्य ते ज्ञान प्राप्त करून सत्कर्म सदाचार यांच्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं लागतं. ह्यालाच इंद्रिय दमन असं म्हणतात. इंद्रिय दमन करून त्यांना धर्मसंमत आणि शास्त्राला मंजूर असलेल्या कर्माकडे वळवणं आवश्यक आहे. पण अगदी शास्त्रांना मंजूर असलेलं कर्मसुद्धा निस्वार्थ बुद्धीने आणि स्वतःच्या हितासाठीच असावीत आणि सर्वांच्या हितासाठी असावीत, स्वतःच्या नाही. म्हणजे मग इंद्रियाचं आचरण शुद्ध होत जातं. इंद्रिय दमन जर साधलं नाही ना तर कित्येक वेळा स्वतःची लाज वाटायला लागतो. त्यावेळी मी असं का बोललो, असं का वागलो, असा पश्चात्ताप करण्याची पाळी येते. ज्ञानदेवानी तर एका ठिकाणी ते स्पष्टपणे म्हटलं आहे, केवळ एक इंद्रिय जीभ याच्यावर जर नियंत्रण प्राप्त केलं ना तरी पुष्कळ काही साध्य होतं. अहो, जीभ 2 in 1 आहे. जिभेचं एक कार्य आहे रसना म्हणजे चव घेणं, आणि दुसरं कार्य आहे त्याचा दुसरा भाग आहे वाणी, बोलणं. ते आहे काय, म्हणजे हे काय ज्ञानेंद्रिय, हे काय कर्मेंद्रिय. आता रसनेवर नियंत्रण आणणं अत्यंत जरुरीचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय करतो आपण, एखादा पदार्थ आवडतो म्हणून तो प्रमाणाबाहेर खातो. मग म्हणतो सुद्धा आज जेवण जरा जास्तच झालं बरं का. घरचे लोक हळूच काय म्हणतात, हे रोजच घडतं, त्यात विशेष काय आहे. आणि मग अपचनासारख्या अनेक व्याधींना आपण स्वतःच निमंत्रण देतो. तसंच बोलणं, अनेक वेळा आपण नको ते, नको तिथे, नको तेव्हा बोलतो. आणि जेव्हा बोलणं आवश्यक असतं तेव्हा बोलत नाही, तेव्हा गप्प बसतो. कारण जिभेवर आणि वाणीवर काही नियंत्रणच नाही ना. केवळ चुकीचं आणि नको ते बोलण्यामुळे अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तीसुद्धा दुखावल्या जातात. कठोपनिषदमध्ये हा विषय एका रूपकाद्वारे फार चांगला दाखवला आहे बरं का. तिथे असं म्हटलं आहे त्यांनी की शरीर हा एक रथ आहे आणि जीव हा त्यातला रथी आहे, म्हणजे रथात बसलेला आहे. त्या रथाला ज्ञानेंद्रिय रूपी 5 घोडे आहेत आणि ते त्यांच्या विषय आहेत ना त्या विषयामध्ये भरधाव निघालेले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण करणारा जो लगाम आहे तो आहे मन, आणि तो बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात म्हणजे ड्रायव्हरच्या हातात दिलेला आहे. आता या बुद्धीमध्ये जर राम असेल ना, राम बसलेला असेल तर तो त्या घोड्यांवर लगामाद्वारे योग्य प्रकारे नियंत्रण करील आणि रथ आणि रथीला दोघांनाही योग्य ठिकाणी सुखरूप नेईल. पण या बुद्धीमध्ये रामाच्या ऐवजी काम बसला असेल तर मात्र हे घोडे स्वैर उधळतील, नियंत्रणाबाहेर जातील आणि मग गंतव्यस्थानी रथ न जाता कुठेतरी अपघातग्रस्तच होईल की नाही, ती शक्यता जास्त आहे. आता गीतेच्या अनेक पुस्तकावर जे चित्र असतं ना
की अर्जुन रथी आहे आणि गोपालकृष्ण हे सारथी आहे आणि ते त्या घोड्याला रथाला नीट नेत आहेत असं दाखवलेलं असतं. कठोपनिषदमधल्या या रूपकावरूनच ते चित्र घेतलेलं आहे बरं का. इतकं त्या इंद्रिय नियंत्रणाचं महत्त्व आहे. आता आपले शास्त्र 3 प्रकारच्या लोकांसाठी 3 प्रकारची साधनं सांगतात बरं का. जे क्रूर आहेत, राक्षस आहेत, त्यांच्यासाठी काय करा, दया करा असं सांगतात. माणूस कसा आहे, संग्रहप्रधान, त्याला सगळ्या गोष्टींची संग्रह करून ठेवायला आवडतो. प्रत्येक गोष्ट साठवून ठेवण्याची धडपड असते. म्हणून माणसांना दान साधना सांगतात. आणि देव कसे आहेत, ते तर भोगप्रधान आहेत, म्हणून त्यांना म्हणजे इंद्रिय दमन करायला सांगतात. पण मंडळी, राक्षस, माणसं, देव असं जरी सांगितलं असतं ना, तरी माणसामध्येच या 3 प्रकारची माणसं असतात बरं का. अतिशय क्रूर माणसं असतात, सगळं साठवून ठेवण्याची आवड असलेली आणि भोगप्रधान अशी माणसं असतात. म्हणून या साधना इथे सांगितली आहेत. आता पुढचं लक्षण दैवी गुण आहे, तो यज्ञ, तोही बघूया. यज्ञाचा अगदी मर्यादित अर्थ असा होतो की यज्ञकुंड बनवायचं आणि त्या प्रज्वलित अग्नीमध्ये आराध्य दैवतासाठी आहुती द्यायच्या. पण कालांतराने हा अर्थ विस्तारित होत गेला बरं का. मग 5 यज्ञांचा विचार ठसवला गेला माणसांच्या मनावर. ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, ऋषीयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ. म्हणजे ब्रह्मदेव, इतर देव, नंतर ऋषी, समाज, आपले आईवडील या सर्वांची ऋणं मान्य करून त्या सेवेच्या माध्यमातून ते फेडायचा प्रयत्न करणं म्हणजे यज्ञ असं समजण्यात आलं. तसंच व्यापार, शेती, खाणंपिणं या सगळ्या क्रिया केवळ भगवंतासाठी करणं म्हणजे यज्ञ असं ठरलं. ह्याच अर्थाने उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म असं म्हटलं गेलं बरं का. माता, पिता, गुरु इत्यादींच्या आज्ञाचं पालन करणं, त्यांची सेवा करणं, त्यांना सुखी आणि संतुष्ट राखणं म्हणजे यज्ञच असा अर्थ लावला गेला. भगवान गोपालकृष्णाने गीतेच्या माध्यमातून यज्ञ शब्दाच्या व्याख्येचा आणखी विस्तार केला. त्यांनी यज्ञमय जीवनाचीच कल्पना मांडली हो. 3ऱ्या अध्यायात भगवंत असं म्हणाले, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्तसंग समाचार. हे सगळं जीवन जे आहे ना, ते यज्ञाचं अनुष्ठान आहे. अशा पद्धतीने माणसाने जगावं. म्हणजे काय करावं, म्हणजे प्रत्येक कर्म भगवंतानी स्वतःवर सोपवलेलं कर्तव्य कर्म म्हणून करावं. कोणतीही फलाशा न ठेवता करावं. केवळ सर्वांच्या हितासाठीच करावं. हे आहे यज्ञकर्म. आणि यज्ञ म्हणजे परमेश्वर असाही अर्थ आहे. यज्ञ वै विष्णू, यज्ञ हा विष्णूच आहे ना, ही त्याची मागची भावना आहे. मुक्त संघ म्हणजे सगळ्या आसक्तींचा त्याग करून जे कर्म केलं जातं ना, ते बंधनकारक न ठरता मोक्षकारक ठरतं. पुढचा दैवी गुण सांगतायत स्वाध्याय. स्वाध्यायाचे 2 अर्थ होतात. एक तर ग्रंथ असा की जे आपले धर्मग्रंथ आहेत, तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत, त्यांचा नियमित अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय. तसंच स्वस्य अध्याय स्वाध्याय म्हणजे स्वतःचंच अध्ययन करणं, कठोर आत्मपरीक्षण करणं, याला स्वाध्याय म्हणतात. हे दोन्ही अर्थ खरे तर योग्य आणि एकमेकांना पूरक असेच आहेत बरं का. स्वाध्याय म्हणजे काय, शास्त्रग्रंथांचा अभ्यास असा जरी अर्थ घेतला तरी मग त्यात वेद आला, ब्रह्मसूत्र आलं, उपनिषद आली, गीता आला, या सगळ्यांचा अभ्यास. किंवा मराठीतला अगदी गुरुचरित्र म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, दासबोध म्हणा, अमृतानुभव म्हणा, यांच्या ग्रंथांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. हे आलंच ना सगळं. अभ्यास करताना अर्थात परत उजळणी करणं आवश्यक असतं. शास्त्राचं जे ज्ञान आहे ना, ते चांगलं मुरण्यासाठी भगवंताच्या नामाचा सातत्याने होणारा जपसुद्धा अभ्यासातच मुरतो. सतत उजळणी कशासाठी करावी लागते हो. काय असतं, जगात जे काही दिसत असतं ना, दिसणारं जग ते माणसाला खुणावत आणि भुलवत असतो. त्याची गोडी जन्मोजन्मी घेतलेली असते, त्यामुळे परिचित आणि आवडीची अशी असते. पण भगवंताच्या नामाची, शास्त्रांच्या अभ्यासाची, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम इत्यादी स्तोत्रांची गोडी खरं तर लागलेलीच नाही ना. त्यांच्या अध्यायाचं, पाठांतराचं महत्त्व अजून पटलंच नाही आहे. म्हणून आपण काय करतो, खरी गोडी नाही आहे. त्यामुळे आपण थोडे दिवस एखाद्या स्तोत्राचं म्हटलं नाही ना, तर त्यातले मधले शब्द आठवण असे होतात. शास्त्रग्रंथांचा अभ्यास सातत्याने केला नाही तर माणूस हळूहळू तर विसरतो आणि दुनियादारीमध्ये परत सहजपणे रमायला लागतो. म्हणून अभ्यासाचं आणि स्वाध्यायाचं महत्त्व आहे. नामस्मरणाचं महत्त्वसुद्धा सातत्यामध्ये आहे. शास्त्रांच्या सतत त्या अभ्यासामुळे काय होतं, ज्ञान तेजदार आणि धारदार राहतं. आणि असं तेजदार आणि धारदार ज्ञानाचीच आत्मबोधामध्ये फारच आवश्यकता असते. स्वाध्यायामधला भगवंताच्या नामस्मरणाचा जो भाग आहे ना, तोही फार महत्त्वाचा आहे बरं का. पातंजल मुनींचं अगदी स्पष्ट मत आहे. ते स्पष्टपणे सांगतात की विशिष्ट देवतेचं सतत नामस्मरण केल्यामुळे
इष्टदेवतेचा संप्रयोग होतो. संप्रयोग हा शब्द त्यांचा आहे. संप्रयोगाचा अर्थ असा की इष्टदेवतेचं दर्शन होणं, तिच्याकडून मार्गदर्शन होणं, मदत होणं असं आहे. ही आहे स्वाध्यायामधल्या नामस्मरणाची महती बरं का. आता अगदी स्वस्य अध्याय स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे स्वतःचंच परीक्षण निरीक्षण असा जरी अर्थ घेतला ना तरी तो शास्त्राभ्यासाला पूरकच होतो. स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायचं म्हणजे काय करायचं? पराध्याय म्हणजे दुसऱ्याचं निरीक्षण परीक्षण बंद करायचं, दुसरं काहीच नाही. आज काय होतं, आपलं सगळं लक्ष आपण सोडून इतरांकडेच जास्त आहे हो. कोणाकडे कोण आलं, काय झालं, कोण काय बोललं, कोण चांगलं कोण वाईट, हे अनात्म व्यक्तीकडेच आपलं सारं लक्ष असतं. तिथून ते काढायचं आणि स्वतःकडे वळवायचं. आपलं अंतःकरण शुद्ध करायचा प्रयत्न करायचा. अंतःकरणामध्ये किती प्रमाणात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे हे पाहायचं आणि ते काढण्याच्या पद्धती जाणून त्या स्वतः अंमलात आणायच्या. आणि त्या अंमलात आणून काय करायचं, स्वतःत बदल करायचा प्रयत्न करायचा म्हणजे स्वाध्याय. एकदा अंतःकरण शुद्ध झालं की मग आपण जगाबद्दल उदासीन व्हायला लागतो, स्वतःमध्ये भगवंताच्या नामरूपामध्ये रमायला लागतो. स्वाध्यायाने अंतःकरण शुद्ध झालं ना की जगाशी असलेला व्यवहारसुद्धा आपोआप सुधारतो. आता जगाशी आपला व्यवहार, आपला संबंध दोन प्रकारे येतो. जेव्हा जगातली माणसं त्यांच्या कामासाठी आपल्याकडे येतात तेव्हा काय, तेव्हा भगवंताने आपल्याकडे पाठवलेली सेवेची संधी म्हणून माणूस त्याच्याकडे आपलेपणाने पाहू लागतो आणि व्यवहारही तसा असतो. आणि जेव्हा आपण आपल्या कामासाठी इतरांकडे जातो तेव्हा मनात केवळ आदराची भावना असते. हा आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे एका बाजूने गीता इत्यादी ग्रंथांचा अभ्यास करणं, कठोर आत्मपरीक्षण करणं, स्वतःचा उद्धार स्वतःच करणं आणि जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा हा भाव जनसामान्यात निर्माण करून स्वर्गीय संत स्वरूप श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्याय नावाची एक अलौकिक चळवळ उभी केली हो. आणि आजही ते कार्य त्यांचे हजारो लाखो स्वाध्यायी नेटाने पुढे नेत आहेत. हे आहे स्वाध्यायाचं महात्म्य. स्वाध्यायासाठी आवश्यकता आहे तपस्यामयी जीवनाची. म्हणून भगवंत पुढचा दैवी गुण सांगतायत तप. तप म्हणजे इतरांच्यावर संतापण नव्हे, ते आपण सगळेच करतो, त्यात विशेष काही नाही. तप म्हणजे जीवनाची अशी पद्धती की ज्यामुळे आपली सहनशक्ती वाढते. म्हणजेच काय होतं, तहान भूक सहन करणं हे तपच आहे, खरं आहे, पण ते महत्त्वाचं तप नाही आहे. जीवन चालवताना देशकाल परिस्थिती यांच्यामुळे जे कष्ट येतात ते शांतपणे आणि प्रसन्नतापूर्वक सहन करणं याला तप म्हणतात. बोधसार नावाचा ग्रंथ आहे बरं का. त्या ग्रंथामध्ये तपाची व्याख्या करताना असं म्हटलं आहे, आगते स्वागतम कुर्यात, गच्छन्तम न निवारयेत, यथा प्राप्तम तत्सहेत सर्वम सा तपस्योत्तमोत्तमः. म्हणजे प्रारब्धाने जे काही समोर येतं ना त्याचं स्वागत करावं, जे जातं ते जाऊ द्यावं आणि जसं प्राप्त होईल तसं सहन करावं. हे उत्तम प्रकारचं तप आहे. मंडळी, आपण आता मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये राहतो. आपल्यासारख्या माणसांना तप करता येणं सहज शक्य आहे बरं का. त्यासाठी हिमालयात जायची काही गरज नाही आपल्याला काही. अहो, इथे प्रत्येक गोष्ट तपस्यामयच आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तपस्याच करावी लागते. बघा ना, आपली इच्छा असते की सकाळी छानपैकी ध्यान किंवा नामस्मरण वगैरे करावं. आपण घरातले सगळे आवाज बंद करतो आणि खोलीत बसतो. जितक्यात काय होतं, शेजारचा एखादा माणूस मोठा टी व्ही किंवा लाऊडस्पीकर लावतो किंवा रस्त्यावरून एखादी रिक्षा मोठी मोठी गाणी म्हणत तिथे उभी राहते. काय करणार त्याला? किंवा आपल्या शेजारी कुठेतरी कुणाकडे तरी उत्सव असतं, बारसं असतं, लग्न असतं, म्हणा मंगलकार्य असतं, त्याचा मोठा भोंगा सुरू होतो. अशा वेळेला मनाची प्रसन्नता बिघडू न देता ध्यान करणं थांबवून काय करता येईल? मन विक्षेपित न होता नुसतं शांत बसून राहणं हे मोठं तप आहे हो. इथे आणि ते करता येतं. यालाच म्हणतं तप किंवा स्वाध्याय. साईबाबांच्या भाषेत सबुरी, सहन करणं, तितिक्षा. भगवान आद्यशंकराचार्यांनी त्याची व्याख्याच केली. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता, चिंता न करता, रडत न बसता, चिडचिड न करता जी कुठली दुःख येतात ती सहन करावी, ही आहे तितिक्षा. आणि हेच तपसुद्धा आहे ना, हे खरंच आहे. तपाने काय होतं, स्वतःची सहनशक्ती वाढते हो. स्वतःवर नियंत्रण प्राप्त करण्याची आपल्याला शक्ती येते. आता या श्लोकातला शेवटचा गुण तोही पाहूया. भगवंत सांगतायत आर्जवम. आर्जवम म्हणजे नम्रपणा. आर्जवम म्हणजे वागण्या बोलण्यातला सरळपणा. उगाच छक्केपंजे नाही तो, दांभिकपणा नाही. आपल्या वागण्यात आणि बोलण्यात एक विसंगती नेहमी दिसते. पहा, आपली बुद्धी काहीतरी वेगळंच सांगते
मन स्वतःच्या भावनांनुसार निर्णय करत असतं आणि इंद्रिय त्यांच्या आवडीप्रमाणे वागत असतात. उदाहरण सांगतो. बुद्धी काय सांगते? आज गोड खाणं पुष्कळ झालं आहे, आता बंद करावं. मन काय सांगतं? थोडं खाल्लं तरी चालेल, मग पाहूया. आणि इंद्रिय मग यथेच्छ चरतच राहतात. त्यामुळे अनेक दोष निर्माण होतात. हे नक्की आहे. ही आहे व्यक्तिमत्वामधली वक्रता. ही सरळता नाही हो. तीच गोष्ट नम्रपणाची. स्वतःबद्दलच्या मोठेपणाच्या कल्पनेमुळे माणूस उगाचच भंपकपणा आणि दंभाने वागतो. त्याच्या वागण्यात सरळपणा नसतो आणि नम्रताही नसते. एक संस्कृत सुभाषित आहे याच्याबद्दलचं. ते त्यात सांगतात, यथा चित्तम तथा वाचो, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाचे क्रियायामच साधूनाम एकरूपता. मनात जसं आहे तसं बोलणं, जगत जसं बोलणं तशी क्रिया, आणि अशा प्रकारे चित्त, वाणी आणि क्रिया यामध्ये साधू संत आणि सज्जन यांच्यामध्ये एकरूपता असते. अहो, तंबोऱ्याच्या तारामध्ये सुद्धा जेव्हा एकसंधपणा येतो तेव्हाच मधुर ध्वनी निर्माण होतं की नाही. म्हणूनच स्वाध्याय, शास्त्रांचा अभ्यास, आत्मपरीक्षण, निष्ठेने प्रयत्न यांनी मन, बुद्धी आणि क्रिया यांच्यामध्ये सरळता आणि नम्रता हे गुण अंगी बनवता येतात. दैवी संपत्तीचेच हे गुण आहेत. आता भगवंत पुढच्या श्लोकात आणखीन दैवी संपत्तीचे आणखी काही गुण सांगतायत, तेही पाहूया. हरिओम.